मध्यरात्री गाढ झोपेत असताना भूकंपाचे धक्के 2 तासांमध्ये 4 भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली हादरलं। भूकंपाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। नेमकं दिसलं काय, घडलं काय, सगळं जाणून घेऊ। हिंगोली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सलग 4 धक्के जाणवले। जवळपास 40 गावांमध्ये हे धक्के जाणवले, त्यामुळे अनेक गावांमधील घरांच्या भिंतींना तडे सुद्धा गेले। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण घरांचं मात्र नुकसान झालं। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तेथील नागरिक संपूर्ण रात्र जागून होते। भूकंपाचं केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरळी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाबा हे होतं। वसमत तालुक्यातील शिरळी येथे पहाटे 1:37 ला भूकंपाचा पहिला धक्का जाणवला। त्याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती। त्यानंतर 2:15 भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला, ज्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती। 2:17 तिसरा धक्का आणि त्यानंतर 3:23 चौथा धक्का जाणवला। भूकंपाच्या धक्क्यांचा हा थरार सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाला। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या संदर्भात काय माहिती दिली तेही ऐका। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आपण जे आहे प्रशासन याच्यामध्ये ससज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद। हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले। दरम्यान पावसामुळे आधीच हाहाकार माजला असताना भूकंपाच्या या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। फारुख शेखसह हिंगोली, लोकमत।